ही सर्वसामान्य हिंदूंची भूमिका आहे। हिंदूंना आत्ताच्या घडीला पाकिस्तानला धडा शिकवलं जाणं अपेक्षित आहे। असं असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक श्रीनगरला पोहोचले। आपल्या सगळ्यांना हे लक्षात घ्यावं लागेल की सध्या जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे आणि याच सरकारच्या कार्यकाळात पर्यटकांवर झालेला पहलगामचा हल्ला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे। राहुल यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि नंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला। हे आटोपल्यावर राजकारण करायची संधी त्यांनी साधलीच। It is very important that every single Indian stands united, stands together, so that we can defeat what the terrorists were trying to do. It's sad to see that some people are attacking my brothers and sisters from Kashmir and the rest of the country. And I think it's very important that all of us stand together, stand united, and fight this nasty action that has been taken and defeat terrorism once and for all. My love and affection to everybody who has lost family members, and I want everybody to know that the whole nation is standing together as one. We had a meeting yesterday with the government, and the united opposition condemned this action. The government wants to take. राहुलच्या धर्तीवर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले। त्यांनी एक वेगळीच खेळी खेळली। धर्म विचारून गोळी घातल्याचा मुद्दा पवारांनी अमान्यच केला आणि वादाची ठिणगी इथंच आता पडली आहे। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं? आता याच शरद पवारांच्या समोर 24 तासाच्या आधी गणबोटे कुटुंबातील महिलांनी टाहो फोडला होता। त्या महिलांनी पवारांना जेव्हा वेदना ऐकवल्या तेव्हा स्पष्टपणे म्हटलं की धर्म विचारून त्यांच्या घरातल्या पुरुषांचे बळी गेले आहेत। पवारांना ते ऐकायला कदाचित आलं नसेल। आम्ही परत एकदा ऐकवतोय। एक जरी असतो तरी आम्हाला मदत झाली असती। कोणाची हिंमतच नव्हती मग तिथे यायची। आम्हाला निर्बल लोकांना बघून ते आधी आले आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडतंय का, बोलताय का कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलं। जोर जोरात अल्लाहचं नाव करायला लागलो। मग तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, ते तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या मात्र माहिती 27 दाऊदनं मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या वेळेला जे बॉम्बस्फोट घडवले तेव्हा न घडलेला बॉम्बस्फोट पवारांनी सांगून परिस्थिती वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला होता। आता इथे गणबोटे कुटुंबानं आपली वेदना पवारांसमोर मांडूनही शरद पवार म्हणतात की धर्म विचारून गोळी मारली की नाही हे त्यांना माहित नाही। फडणवीसांनी त्यांच्या या दाव्याला चपराक ठेवून दिली आहे। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त महाराष्ट्र।